मॉर्निंग मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी। तर आज मी खूप दिवसांनी व्लॉग शेअर करते तुमच्यासोबत, कारण वॅकेशनमुळे खूप इकडे तिकडे फिरणं होत होतं आणि आपले जे व्लॉग्स आहेत ते डेली येत नव्हते रेग्युलर। सो आता मी घरीच आहे आणि पटापट तुमच्यासोबत जेही तुमच्या कमेंट्स आलेल्या आहेत की ह्या टॉपिकवर व्हिडिओ अपलोड करा, तर ते सगळे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि आजचा जो व्लॉग आहे तो खूपच स्पेशल आहे, तर पुढे मी तुम्हाला ते सांगणारच आहे। त्याआधी तुम्हाला माझा बाल्कनी व्ह्यू दाखवते। तर आता पावसाळा सुरू झालेला आहे, म्हणून जरा बाल्कनीची सगळी सेटिंग जी आहे ती मी चेंज केलेली आहे। झाडं वगैरे जे आहेत त्यांच्या जागा चेंज केलेल्या आहेत आणि आता सगळ्या झाडांना नवीन पालवी फुटते, जसं की मी तुम्हाला प्रत्येक क्लिपमध्ये दाखवते। तुम्ही बघू शकतात प्रत्येक झाडाला नवीन फांदी, नवीन कळ्या, सगळं काही नवीन, छान असे झाडं नवीन बहरून आलेले आहेत। तर विचार केला की आजच्या व्लॉगची सुरुवात जी आहे ती या सुंदर अशा झाडांनी करूयात आणि बाल्कनी व्ह्यू तुम्हाला दाखवूयात। सो आता मी तुळशीची सुद्धा जागा बदललेली आहे, कारण खूप पाऊस आहे नाशिकमध्ये आणि त्या पावसामुळे बरेच झाडांना जास्तीचं पाणी मिळतं आहे। सो म्हणून सगळ्या झाडांची जी जागा आहे ती त्यांच्या गरजेनुसार मी बदललेली आहे। आणि बघू शकतात गुलाबांना सुद्धा खूप छान नवीन अशा फांद्या आलेल्या आहेत, नवीन ब्रांचेस आलेले आहेत आणि जास्वंदांना सगळीकडे प्रत्येक फांदीवर 5 ते 6 कळ्या, असे सगळे झाडं जे आहेत छानपैकी बहरलेले आहेत। आणि सकाळी उठल्या उठल्या जेव्हा असं छान नवीन कळी दिसते, नवीन ब्रांचेस आलेल्या दिसतात, तर खूप आनंद होतो। जे पण झाडांसाठी जे खूप ज्यांचं प्रेम असेल त्यांना कळेलच की तो आनंद वेगळाच असतो। तर अशा पद्धतीने माझी बाल्कनी जी आहे ती छान अशी बहरलेली आहे आणि खूप छान व्ह्यू देते आता मला। त्यानंतर आजच्या व्लॉगचं विशेष म्हणजे मी गेल्या 2 सोमवारपासून माझे सोमवारचे उपवास पुन्हा स्टार्ट केलेले आहेत। तर बरेच दिवस झाले माझा गॅप पडला आणि मग महादेवांची स्पेशल अशी सेवा काही होत नव्हती। सो म्हणून मग मी पुन्हा आता सोमवार जे आहे ते करायचे ठरवलेले आहे। आज आहे माझा 3रा सोमवार। 2 सोमवार जे आहे ते इकडे तिकडे फिरण्यात गेले। सो आज व्यवस्थित पूजा वगैरे करून मला नेहमी मी जसे सोमवार केलेले आहेत आधीपासून तसं मला करायचं होतं। तर सकाळी सकाळी उठल्या उठल्या या मंत्राने सोमवारची सुरुवात झालेली आहे। खूप प्रसन्न वाटतं, तुम्हीही ट्राय करा हे मंत्र। 108 वेळा ओम नमः शिवाय मंत्राचं व्हिडिओ आहे, खूप छान आणि प्रसन्न वाटतं जेव्हा आपल्या स्पेशल दिवशी अशा स्पेशल मंत्र वगैरे ऐकले तर सकाळी सकाळी। त्यानंतर आज पौर्णिमा पण आहे, सो पूर्ण देवघराची साफसफाई, क्लिनिंग, त्यानंतर देव उजळले। बऱ्याच जणी विचारतात तुमचे चांदीचे देव काळे पडत नाही का? तर चांदीचे देव काळे यासाठी पडत नाही कारण आपण रोज जी देवपूजा करतो तेव्हा व्यवस्थित ते कोरडे वाळवून ड्राय करूनच ते मी देवघरात ठेवत असते पूजेसाठी। तर हा एक उपाय आहे। बऱ्याच जणी ओलसर असतानाच ते ठेवतात आणि मग त्याला ते काळं काळं होत जातं आणि येल्लो कलरचे देव दिसायला लागतात। सो ही एक ट्रिक आहे त्याची। त्यानंतर मग हे पितळी जे ही माझी देवांची सामग्री आहे ते व्यवस्थित क्लीन केलं, श्रीयंत्र, रुद्रयंत्र सगळं काही। आणि त्यानंतर मग आज सोमवार असल्यामुळे व्हाईट कलरचं आसन दिलेलं आहे देवांना। खूप छान आणि ब्लिंगी वेल्वेटचं व्हाईट कलरचं जे मटेरियल माझ्याकडे आहे, जे मी सोमवारी स्पेशली यूज करते, तर ते छान असं मी लावलेलं आहे। आणि आज सगळे देव उजळल्यामुळे सगळं पांढरं शुभ्र आणि छान प्रसन्न दिसतंय। सोमवारी म्हणजे स्पेशल तेव्हाच वाटतं जेव्हा मी महादेवांचा आवडता कलर जो व्हाईट कलर आहे, तो व्हाईट कलरची थीम मी जेव्हा कंटिन्यू करते सोमवारच्या दिवशी, तेव्हाच मला सोमवार असल्यासारखं वाटतं। तर या ठिकाणी छान असे 2 जे मटेरियल आहेत अर्ध्या मीटरचे, तर ते दोघं मटेरियल मी इथे जॉईन करून छान असं देवघरात आसन तयार केलेलं आहे। त्यानंतर आज स्वामींनासुद्धा स्पेशल असा छान ड्रेस वेअर करणार आहे, पण आजचा ड्रेस व्हाईट नसेल कारण व्हाईटवर व्हाईट ते खूपच मग सेम वाटलं असतं। तर आज मी स्वामींना थोडा जांभळा कलर घालणार आहे। त्यानंतर व्हाईट कलरचं आसन असल्यामुळे रेड कलरचे छान असे अगदी छान क्वालिटीचे गुलाब मी आणलेले, तर रेडवर व्हाईट खूप उठून दिसतं। सो म्हणून व्हाईट कलरचे गुलाब मी आज देवांना चढवलेले आहेत। त्यानंतर मग गजरे वगैरे मी कळसाला लावणार आहे। स्वामींना छान अशी माळ आज वेअर करायची आहे। तर आजची देवपूजा अशी काही स्पेशल आहे, मी करताना तुम्हाला शॉर्ट्स दाखवलेले आहेत ते।
तर बऱ्याचशा जणींच्या कमेंट येत आहे तुमची शिवलिंग कशी आहे आणि तुम्ही त्या शिवलिंगचा शृंगार इतका छान केलेला आहे, तर आम्हाला नक्कीच ते बघायला आवडेल। तर हो, शिवलिंगचा शृंगार जो आहे इतका डिफरंट आणि तुम्ही कुठे न बघितलेला असा शृंगार मी शिवलिंगाचा करते, जो यूट्यूबवर तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही। तो शृंगार मी आता तुम्हाला पुढे दाखवणार आहे। त्याआधी अभिषेकाची संपूर्ण तयारी मी करणार आहे। तर आता झालेली आहे संध्याकाळी मी समया वगैरे मी प्रदोष काळातच शिवलिंगावर अभिषेक घालते, बेल चढवते आणि छान असा शृंगार करते महादेवांचा। तर इथे तुम्ही बघू शकतात गुलाब घेतलेले आहेत, धोत्र्याचं फळ घेतलेलं आहे, त्यानंतर पांढरे फुलं घेतलेले आहेत, तुळशीपत्र घेतलेले आहेत आणि बेलपान घेतलेले आहेत। महादेवाचं जेही काही आवडत्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मी घेते आणि पूजेला बसण्याआधी ह्या सगळ्या गोष्टी मी रेडी करून घेत असते। जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघतातच आहे, आजच्या पूजेसाठी जेही काही विशेष लागणार आहे ते सगळं मी ऑलरेडी सगळं रेडी करून ठेवलेलं आणि आता वन बाय वन तुम्हाला दाखवते। आज जसा महादेवाचा सोमवार आहे तर स्वामींनासुद्धा व्हाईट कलरचे वस्त्र, व्हाईट कलरचं आसन, व्हाईट कलरची उशी, व्हाईट कलरचे लोड हे सगळं मला स्वामींसाठी हवं होतं आणि मग मी आता हे सगळे नवीन जे आहेत ओविश्री कलेक्शन यांच्याकडून बनवून घेतलेले, तर हे सगळे वस्त्र आणि आसन मी आज स्वामींना वेअर करवणार आहे। खूप अप्रतिम फाईन क्वालिटीचे आणि इतक्या छोट्या साईजमध्ये इतकी प्रचंड फिनिशिंग मी पहिल्यांदा बघितलेली आहे। खूप छान वस्त्र ताईंनी मला बनवून दिलेले आहेत, खूप छान। तुम्ही लोड पण बघू शकतात किती छान ते डायमंड्स वगैरे लावून डेकोरेट केलेले आहेत। तर स्वामींचं आसन इतकं सुंदर दिसेल ना जेव्हा मी हे सगळं वेअर करेल। त्यानंतर अगदी छोटीशी बरोबर माझ्या त्या नवीन चांदीची स्वामींची जी मूर्ती आहे तिला परफेक्ट अशी बसेल आणि छान रेड असा गोंडा त्याला लावलेला आहे, रेड डायमंड, आणि अगदी छान पद्धतीने खूप सुंदर अशी फिनिशिंग देऊन ताईंनी मला हे बनवून दिलेलं आहे। जर ताई तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर खूप खूप थँक्यू, मला खूप आवडलं हे सगळं। तर छान अशी ही छोटीशी पगडी आहे। त्यानंतर मग स्वामींचं हे वस्त्र तुम्ही बघू शकतात, स्वामींची मूर्ती माझी 3-3.5 इंचाची आहे आणि तिला परफेक्टली कवर करेल असं हे छान असं सगळ्यात मिनी साईजचं वस्त्र आहे, खूप सुंदर। आणि तुम्ही बघू शकतात फिनिशिंग, त्यावर मी ती पगडीसुद्धा तुम्हाला लावून दाखवलेली आहे। अप्रतिम क्वालिटी, सगळं काही अगदी व्यवस्थित बनवून दिलेलं आहे। तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे, ओविश्री कलेक्शन म्हणून। त्यानंतर समयांसाठी हे 2 आसन घेतलेले आहेत जे परफेक्टली सिल्वर देवांसाठी माझ्याकडे सगळे गोल्डन आसन होते, तर ते मला थोडं थीम चुकल्यासारखं वाटायचं, सो मग हे सिल्वर आसन मी मागवलेले आहेत। त्यानंतर सुंदर असं अगदी फाईन क्वालिटीचं आणि खूप सुंदर असं वेल्वेटचं हे ब्लू मटेरियल आहे। त्यानंतर स्वामींना हा मी जांभळ्या कलरचा हा पर्पलिश जो वस्त्र आहे ते वेअर करणार आहे। त्यानंतर अभिषेकासाठी पूजेसाठी लागणारं साहित्य, तर दूध घेतलेलं आहे, त्यानंतर तूप घेतलेलं आहे, मध घेतलेलं आहे, साखर, पाणी, अगरबत्ती, धूप, तुपाचे दिवे आणि अभिषेक पात्र घेतलेलं आहे। डमरू महादेवांना प्रिय आहे ते घेतलेलं आहे, कापूर घेतलेला आहे, गुलाबाच्या थोड्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्यानंतर चंदन घेतलेलं आहे, त्यानंतर अष्टगंध पिवळं चंदन घेतलेलं आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी घेतल्यानंतर मग मी आता अभिषेकाला बसणार आहे आणि हा प्रदोष काळातला अभिषेक हा महादेवांपर्यंत पोचतो असं म्हटलं जातं। सो कंटिन्युअसली ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत मी संपूर्ण अभिषेक जो आहे तो करणार आहे। तर आज देवघर जे आहे ते असं दिसत होतं। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता स्वामींचा शृंगार करणार आहे, स्वामींना सुंदर अशी माळ वेअर करवणार आहे। तर स्वामींना छान असा हा पर्पल ड्रेस मी इथे घातलेला आहे। त्यानंतर स्वामींना छान अशी त्यावर मॅचिंग कंता टोपी घेतलेली आहे ती घालणार आहे आणि त्यानंतर मग स्वामींना छान असा हार मी आणलेला आहे पंचवटीच्या फुल बाजारातनं। तर तो हार मी स्वामींना घालणार आहे, जो खूप सुंदर दिसतो आणि स्वामींचं जे लुक आहे खूप छान येतं। अगदी मला असं वाटतं की स्वामींच्या खूप मोठ्या अशा केंद्रात किंवा मठात गेल्यानंतर जशी स्वामींची मोठी मूर्ती असते ना, अगदी तसे वाईब्स येतात माझ्या देवघरात, मंदिरात। तर तसंच वाटतं की आपण कुठेतरी मोठ्या मठात किंवा केंद्रात आलेलो आहोत आणि तिथं स्वामींची मूर्ती बघतोय। तर खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं। स्वामींचा असं शृंगार केल्यावर एक वेगळंच समाधान मिळतं। त्यानंतर कुलदेवस्चा हा जो मंगल कलश आहे त्या मंगल कलशाला देवीचे रूप आपण मानत असतो म्हणून त्यांना गजरे चढवलेले आहेत आणि त्यानंतर मग माझं जे देवघर आहे ते असं दिसत होतं। चला तर मैत्रिणींनो, आता तयारी करूयात अभिषेकाची। तर अभिषेकसाठी मी व्हाईटवर हा
रॉयल ब्लू कलर घेतलेला आहे, जो खूप कॉम्प्लिमेंट करतो आहे व्हाईटवर. बरेच जण म्हणतात की महादेवांना ब्लू कलर जो आहे तो चालत नाही. तर ब्लू कलर जर चालला नसता तर गोकर्णाचं फूल पण चाललं नसतं. तर हे जे काही लोकांनी बनवलेले नियम आहेत हे मी अजिबात पाळत नाही. जे मला आवडतं, ज्यातनं मला समाधान, सॅटिस्फॅक्शन मिळतं, त्या गोष्टी मी करत असते. आणि कुठलाही देव असं कुठल्याही पुस्तकात लिहून गेलेला नाही आहे की हे मला चालतं किंवा हे मला चालत नाही. बट महादेवांचा व्हाईट कलर प्रिय आहे हे आपल्याला धोत्र्याच्या फुलावरून जसं कळतं, तसं ब्लू कलरचाही काही प्रॉब्लेम नसेल असं मला गोकर्णाच्या फुलावरून वाटतं. तर ते नियम मी एवढे फॉलो करत नाही जे आपल्या माणसांनी बनवलेले ते. तर त्यानंतर मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही पूजेची सुरुवात दीपप्रज्वलनाने करायची असते. तर एक तुपाचा दिवा मी माझ्या कुलदैवतला लावणार आहे, कारण सगळ्यात पहिला मान कुलदैवतचा असतो. सो तुळजाभवानी मातेसाठी छान असा मार्बलच्या दिव्यामध्ये मी तुपाचा दिवा लावलेला आहे. त्यानंतर मग माझा रेग्युलर जो दिवसभर चालत असतो तो दिवा लावलेला आहे उजव्या साईडला. तर तो दिवा वगैरे ठेवून घेतल्यानंतर मग माझा अभिषेक जो आहे, महादेवाचा अभिषेक करण्याचा जी प्रोसेस आहे ती मी स्टार्ट करणार आहे. तर आजची थीम जी आहे ती ब्लू आणि व्हाईट असल्यामुळे मी सुद्धा ब्लू आणि व्हाईट कलरचा सुंदर असा पंजाबी ड्रेस घातलेला आहे, काश्मीरी वर्कवाला. तर ॲक्च्युली हा ड्रेस मटेरियल जो आहे तो मला माझ्या टेलरने गिफ्ट केलेला. तर खूप सुंदर असा हा ड्रेस आहे. मी तुम्हाला हा ड्रेस फ्रंट व्ह्यूने सुद्धा दाखवेल एखाद्या ब्लॉगमध्ये. खूप आवडतो, बऱ्याच जणांना खूप आवडला आणि खूप छानही दिसतो. व्हायब्रंट कलर्सचं वर्क त्यावर आहे. त्यानंतर मग शिवलिंग जी आहे ती मी खाली जे काचेचं मी पात्र घेतलेलं आहे अभिषेकासाठी त्यात घेतलेली आहे. त्यानंतर एक मोठ्या कळसात मी पाणी घेतलेलं आहे, जेणेकरून ते अभिषेक झाल्यानंतर जेव्हा आपण शिवलिंग आहे पूर्णपणे क्लीन करतो तेव्हा खूप पाणी लागतं. सो त्यामुळे एक कलश तुम्हाला तोही भरून घ्यायचा आहे. तर त्यानंतर मग मी समया लावणार आहे. समया एकदा प्रज्वलित केल्या की मग आपला जो अभिषेक आहे तो सुरू होणार आहे. त्यानंतर मग ओम नमः शिवाय मंत्राचा जप करून आधी मी जलाभिषेक करणार आहे. जलाभिषेक हा केल्यानंतर मग आपल्याला करायचा आहे दुधाने अभिषेक. कच्चं दूध अभिषेकसाठी वापरायचं असतं. तर कच्चं दूध या ठिकाणी मी घेतलेलं आहे. पात्राच्या हिशोबाने दुधाची पाण्याची क्वांटिटी घेतलेली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा मी जलाभिषेक केलेला आहे आणि त्यानंतर आपला पंचामृताचा अभिषेक जो आहे तो मी करणार आहे, जो की तुम्ही आता क्लिप्समध्ये बघाल. त्यानंतर मी इथे फुलांनी सुद्धा अभिषेक करते, कारण ते व्हाईट पूर्ण कोरं छान वाटत नाही. सो त्यात ह्या पाकळ्यांनी जेव्हा अभिषेक होतो ना तर एक वेगळाच खूप छान असं सौंदर्य येतं शिवलिंगाचं. तर अशा पद्धतीने नंतर मी पंचामृताचा अभिषेक करते. एक एक करून मी ते मिक्स करत नसून सेपरेटली करते. तर मधाचा, त्यानंतर मग तुपाचा असा अभिषेक होतो. तर मैत्रिणींनो, तुम्ही भरभरून कमेंटमध्ये प्रश्न केलेला की शिवलिंगाची तुम्ही जी तयारी करता, जो शृंगार करतात तो कसा करतात ते सांगा. तर या ठिकाणी मी एक स्टँड घेतलेला आहे, त्यावर मार्बलची जी प्लेट माझ्याकडे आहे, जी महाशिवरात्रीच्या ब्लॉगमध्ये ज्याच्या लिंक्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत, ती मार्बलची प्लेट उलटी करून मी ठेवलेली आहे. त्यानंतर शिवलिंग त्यावर ठेवून त्याला चंदन, त्यानंतर पिवळं चंदन लावून त्याचा शृंगार केलेला आहे शिवलिंगेचा आणि खूप सुंदर दिसते ही शिवलिंग.
आणि ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी पूजेमध्ये मी करत असते आणि पूजा अजूनच छान आणि प्रसन्न वाटते आणि परफेक्शन पाहिजे असतं मला प्रत्येक पूजेमध्ये, तर ते अशा पद्धतीने येतं. तर सगळ्यात आधी आता शिव अष्टोत्तर नामावली जे आहे आणि भगवान महादेवाचे जे 108 मंत्र वेगवेगळे नाव आहेत ते मी घेऊन आता ह्या बेल चढवणार आहे. तर बेलपान अशा पद्धतीने मी एक एक मंत्राचा उच्चार करून चढवलेला आहे. आणि हे जे माझ्या हातात पुस्तक आहे हे स्वामींच्या केंद्रात मिळतं, ज्यात सगळ्या प्रकारच्या सेवा वगैरे दिलेल्या आहेत. तर तिथे हे मी बघते आणि ते मंत्र उच्चार करून करून बेलपान जे आहे ते चढवत असते. तर अशा पद्धतीने 108 बेल जे आहे ते चढवून झालेले आहे. त्यानंतर धोत्र्याचं फूल तर आज मिळालं नाही, बट धोत्र्याचं पान जे आहे ते मी चढवलेलं आहे. त्यानंतर मग हे जे बेलपत्र आहे जे पुन्हा पुन्हा पडत होते ते सगळे व्यवस्थित साईडने ठेवून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर मग तुम्ही बघू शकतात एक स्टँड आहे शिवलिंगाच्या शेपचं आणि त्यावर मी एक माझ्याकडे हळदी कुंकवाचं करंडाची जी खालची वाटी आहे ती उलटी करून ठेवते. त्यानंतर मग त्यावर शिवलिंग मी ठेवते, जेणेकरून जे चांदीचे 7 बेलपत्र मी महाशिवरात्रीला भगवान शंकरांना चढवलेले, तर ते 7 बेलपत्र जे आहे ते व्यवस्थित परफेक्टली मी लावू शकेन. यूट्यूबवर कुठल्याही यूट्यूब चॅनलला देवांच्या पूजेला तुम्हाला असा महादेवाचा शृंगार कुठेच बघायला मिळणार नाही, कारण युनिकनेस मला खूप आवडतो. भरपूर अशा जणी आहेत जे बघून सेम फॉलो करतात बट क्रेडिट आपल्याला देत नाहीत. तर मी भरपूर असे व्हिडिओज बघितलेले आहेत यूट्यूबवर जिथे कुठेही मी सिल्वर बेलपत्र बघितलं नाही. आणि हे स्वामीमय शीतल ह्या ताईंकडून मला हे बेलपत्र अगदी पाहिजे तशा या टाईपमध्ये मिळाले आणि तेव्हापासून मग मी हे चढवायला लागले. तर खूप छान आणि अगदी युनिक आणि वेगळा शृंगार बघायला मिळतो. माझ्या इंस्टाग्रामचं जे निकिता मोरे मिनी ब्लॉग्स म्हणून पेज आहे तिथेही माझ्या शिवलिंगाचे व्हिडिओ भरपूर व्हायरल झालेले आहेत आणि देवघराचे सुद्धा. तर जर तुमच्या कामात युनिकनेस असेल तर तुमचे व्हिडिओ कुठेही व्हायरल होतील आणि भरपूर जण तुम्हाला फॉलोसुद्धा करतील तुमच्यातला युनिकनेस बघून. तर अशा पद्धतीने ही जी रुद्राक्ष माळ आहे याचीसुद्धा भरपूर जणींनी मला एन्क्वायरी केलेली आहे. तर सिल्वर जिथेही सोनारांच्या दुकानांमध्ये तुम्हाला कुठेही मिळेल जिथे सिल्वर आयटम्स मिळतात तर तिथून तुम्ही बनवून घेऊ शकतात. ही मी माझ्या अकॉर्डिंग मला हव्या तितक्या मण्यांमध्ये बनवून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या काही आयडियाज वापरून बनवू शकतात. तर भरपूर अशा जणींनी सेम टू सेम बनवून घेतलेलं आहे. तर मी शिवलिंगासोबत चांदीचं त्रिशूल कुठेच बघितलेलं नव्हतं, बट माझ्या डोक्यात हे होतं की चांदीचं त्रिशूलसुद्धा हवं. तर हे त्रिशूल मी बनवून घेतलेलं आहे. तर हे 30 ग्रॅममध्ये मी बनवलेलं आहे. खूप सुंदर आणि अगदी जड भक्कम असं हे त्रिशूल आहे. तर असा शृंगार मी माझ्या महादेवांच्या पिंडचा शिवलिंगाचा करते. त्यानंतर हे जे डमरू आहे हे डमरूसुद्धा मी आजच्या ह्या पूजेमध्ये ठेवलेलं आहे, जेणेकरून अजून पूजेचं सौंदर्य वाढेल आणि अगदी प्रॉपर असा शृंगार महादेवांचा होईल. त्यानंतर काहीशा फुलांच्या पाकळ्या ज्या आहेत मी त्या टाकून घेतलेल्या आहेत, अजून सौंदर्यात भर पडेल त्यासाठी. आता आपल्या देवादिदेव महादेव यांचा शृंगार, पूजा, अभिषेक सगळं झाल्यानंतर मग आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांचा आता मी शृंगार करणार आहे. तर त्यांनासुद्धा आज मी छान अशा व्हाईट कलरच्या उरलीमध्ये विराजमान केलेला आहे आणि छान असा शृंगार स्वामींचा मी आता करणार आहे. जे व्हाईट वस्त्र, व्हाईट गादी, व्हाईट लोड, व्हाईट उशी सगळं जे तुम्हाला दाखवलं, तर अशा पद्धतीने छान असं मी स्वामींना आज विराजमान करणार आहे. तर तुम्ही बघू शकतात खूप सुंदर गादी आहे आणि जेव्हा स्वामी त्यात बसतील तर अजून सुंदर दिसेल. तर अशा पद्धतीने छान असा स्वामींचा शृंगार मी करणार आहे, जे तुम्ही आता बघू शकतात.
तर मैत्रिणींनो, या ठिकाणी स्वामींचा शृंगार जो झालेला संपूर्णपणे झालेला आहे आणि त्यानंतर लोड वगैरे ठेवून मी फायनल लुक तुम्हाला आता लास्टला दाखवणार आहे. त्याआधी तुम्ही बघून घ्या आज देवघर माझं जे आहे ते किती सुंदर, प्रसन्न आणि अगदी पांढरं शुभ्र, अगदी स्वच्छ असं देवघर माझं आज दिसतंय. तर तुम्हालाही आवडलंच असेल, खाली कमेंट करून सांगायला विसरू नका. अजून छान छान असे व्हिडिओज तुमच्यासोबत लवकरच घेऊन येणार आहे.